नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला संत्र्याचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हे संत्र्याचं सरबत तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता. तर इथे मी जवळपास 2.5 किलो संत्री आणलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये संत्री ही खूप स्वस्त असतात ना, तर त्यावेळेस असं तुम्ही सरबत करून ठेवा आणि वर्षभर त्याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. याचा तुम्ही जामसुद्धा बनवू शकता, दोन्ही प्रकारे खाऊ शकता. तर बघा, जी संत्री आहे ना, तर त्याची सर्वात आधी आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे. संत्र्याची साल खूप फटाफट निघते, त्याला वेळ लागत नाही. मोसंबी असतात ना, त्याची साल पटकन निघत नाही, संत्र्याची साल खूप फटाफट निघते. आणि ही साल आपल्याला टाकून द्यायची नाही, त्याचासुद्धा आपण वापर करणार आहे. तर तो काय करणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओत पुढे सांगणारच आहे. तर बघा, सर्व संत्रे आपले आता सोलून झालेले आहे. तर बघा, ही संत्र्याची साल आहे ना, ही आपल्याला वाळवून उन्हात वाळवायची आहे. याची तुम्ही भांडे घासण्यासाठी वापर करू शकता, त्या पावडरचा दात घासण्यासाठी वापर करू शकता, किंवा खत म्हणून सुद्धा हे तुम्ही वाळवून आणि दळून तुम्ही झाडांना कुंड्यांना घालू शकता, किंवा याचा तुम्ही शॅम्पूसुद्धा करू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे ह्या सालीचा सुद्धा उपयोग होतो. तर आता जे संत्री सोलले आहे ना, ते अशा प्रकारे आपण जसं लिंबू कापतो ना, तसे कापून घ्यायचे आहे. आणि त्यातल्या ज्या बिया आहे ना, त्या सर्व आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे. म्हणजे जे आपण ज्यूस काढू ना, ते कडू होणार नाही, बिलकुल एकसुद्धा बी त्यामध्ये गेली नाही पाहिजे. तर इथे बघू शकता, सर्व संत्र्यांच्या मी बी काढून घेतलेली आहे आणि भरपूर अशी बी निघालेली आहे. बिलकुल एकही बी त्यामध्ये राहता कामा नये. एखादी राहिली तर ती नंतर चेक करून तुम्ही नंतरच त्याचा ज्यूस काढा. तर ज्यूस कसं काढायचं, तर त्याला सोपा, मी बिना मिक्सरचं त्याचा ज्यूस काढणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या शेव काढायचा साचा असतो ना, तर त्यामध्ये आपल्याला हे संत्री टाकून घ्यायचे आहे. जेवढे संत्री बसेल तेवढे आधी टाकून घ्या. आणि आपण जशी शेव काढतो ना, तशाच प्रकारे आपल्याला मोठा शेवची जी चाळणी असते ना, ती लावून घ्यायची आहे. आणि झाकण बंद करून जशी आपण शेव काढतो तसाच आपल्याला साचा फिरवून त्यातला ज्यूस काढायचा आहे. खूप फटाफट निघतो आणि त्यात बिया वगैरे असला ना, त्यासुद्धा आतमध्ये राहतात. त्यातल्या ज्या दशा वगैरे असतात ना, तर त्यासुद्धा त्या साच्यामध्ये राहतात. तर बघा, अशा प्रकारे छान असा ज्यूस आपला फटाफट निघतो. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे ज्यूस काढून घेतलेला आहे. जर तुमचा साच्याने निघाला नाही तर तुम्ही हा मिक्सरला सुद्धा काढून घेऊ शकता. मिक्सरला काढल्यानंतर तुम्ही एखाद्या कपड्याने पिळून घेऊ शकता, कारण साच्याने काढायला थोडासा वेळ लागतो. पण तुमच्याकडे मिक्सरचा वापर तुम्हाला करायचा नसेल किंवा मिक्सर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे साच्याचा वापर करू शकता. आता 1 बाऊल आपलं ज्यूस होतं ना, तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी साखर लागणार आहे. आणि तुमची संत्री कशी आहे त्याप्रमाणे तुम्हाला साखर लागेल. गोड संत्री असेल तर कमी साखर वापरा, आणि जर तुमची आंबट संत्री असेल तर तुम्ही जेवढे संत्री आहे ना, तेवढीच तुम्हाला साखर लागणार आहे. तर अशा प्रकारे संत्र्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे ज्यूसला. आता इथे आपल्याला गॅस कमी करून कमी गॅसवर आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 10 मिनटं आपल्याला संत्र्याचा ज्यूस आटवायला लागतो. अशा प्रकारे घट्ट झाला पाहिजे, खूप घट्ट करायचं नाही, याचा पूर्ण आपल्याला पाक करायचा नाही. पाक जर केला ना, तर साखरीचा पूर्ण खडे होतील आणि त्यामुळे पाकसुद्धा चांगला, म्हणजे ज्यूस पण तुमचं चांगलं होणार नाही. फक्त किंचित हाताला चिटकला पाहिजे इतपत आपला फक्त पाक झाला पाहिजे. आता याचंच तुम्ही जामसुद्धा करू शकता. फक्त याला थोडंसं अजून आटून घेतलं ना, तर तुमचं संत्र्याचं जामसुद्धा होईल. आता त्यामध्ये आपण संत्र्याला अजून थोडासा आंबटपणा येण्यासाठी आणि टिकण्यासाठी मी ते लिंब टाकणार आहे. तर 6 लिंब घेतलेले आहे. तर त्याचं ज्यूस काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचे. तुम्ही नुसते संत्र्याचं तसंही सरबत करू शकता, पण संत्र्याला जास्त आंबटपणा नसतो ना, तर म्हणून अशा प्रकारे थोडेसे लिंब टाकले ना, तर त्याला आंबटपणा पण येतो आणि ते लिंबामुळे जास्त दिवस टिकण्याससुद्धा मदत होते. पण लिंब टाकताना थंड करून आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. गरम गरम याच्यात लिंबाचं ज्यूस टाकायचं नाही, नाहीतर सरबत कडू होऊ शकतं. अशा प्रकारे लिंब पिळून घ्यायचे. तुम्ही हाताने पिळून घेऊ शकता, नंतर चाळणीने गाळून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे लिंबू पिळायचं मशीन असेल तर त्याने असं
पिळून घेऊ शकता. तर इतकं अर्धी वाटी लिंबाचं ज्यूस निघालेलं आहे. तर ते आपल्याला आता जे आपण संत्र्याचं सरबत केलं आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी आता हे घट्ट झालेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे अजून जास्त घट्ट होतं. अगदी जाम असतो ना अगदी तसंच होतं. याला फक्त तुम्ही लिंबू टाकू नका, परत एकदम जामसारखंच होईल. आणि लिंबू टाकलं तरी फक्त जामसाठी एकच लिंबू आपल्याला टाकायचा आहे. तर एकामध्ये तुम्ही 2 रेसिपी ह्या बनवू शकता. आता लिंबू टाकल्यानंतर आपल्याला थोडासा त्यामध्ये ऑरेंजचा कलर कसा असतो अगदी तसा कलर येण्यासाठी मी चिमूटभर फक्त ऑरेंज कलर टाकलेला आहे. तर हा ऑप्शनल आहे, तर मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी थोडासा इथे कलर टाकून घेतलेला आहे. त्यामुळे अगदी तुम्ही ऑरेंज असतात ना तशाच प्रकारे तुम्हाला हा ऑरेंज ज्यूस दिसेल. तर बघा आता सर्व लिंबू आपलं यामध्ये ज्यूसमध्ये मिक्स करून झालेलं आहे. आणि तुम्ही असं कुठल्याही काचेच्या बरणीत हे भरून ठेवू शकता. पण काचेची बरणी घेताना पूर्ण आपल्याला त्याच्यात पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे, पाण्याचा अंश बिलकुल राहिला नाही पाहिजे. कुठलेही जर तुम्ही टिकाऊ पदार्थ बनवतात ना आणि ते तुम्हाला वर्षभर जर टिकवायचे असेल ना तर तुम्ही कुठल्याही काचेच्या बरणीत असं पाणी राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचे हाताला सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे, तरच ते तुमचे ज्यूस टिकतात जास्त दिवस. ज्यूस, सरबत म्हणा, लोणचे म्हणा, तर ते अशा प्रकारे तुम्ही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. आता ते बनवायचं कसं, तर त्यासाठी आपल्याला इथे ग्लासामध्ये मी थोडेसे 2-2 चमचे मी यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला किती जास्त गोड हवं असेल ना तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला नॉर्मल मी इथं पाणी घेतलेलं आहे कारण मला थंड पाणी प्यायचं नव्हतं म्हणून नॉर्मल पाण्यात केलं आहे. तुम्ही इथे थंड पाणी टाकू शकता, यामध्ये बर्फसुद्धा टाकू शकता. असं थंड उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी खूप छान असं सरबत आहे. असं उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे हे ऑरेंजचं ज्यूस कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. साधे सोपे आणि घरच्याच साहित्यात होणारे असे माझे हे व्हिडिओ आहे. तर तुम्ही हे नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.